नमस्कार शेतकरी मित्र मी श्यामकांत महाजन सी बायो एस्टॅटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद। आज आपण विजय सिंग झेलसिंग सूर्यवंशी गाव चंदनपुरी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक यांचा जवळपास 880 झाडांचा डाईम प्लॉट भेटप्रसंगी तिसऱ्या बहाराची तयारी करत असताना आपण 17 डिसेंबर 2025च्या हिशोबाने या बागेची पानगळी ही घेतलेली होती। त्याच्याबरोबर 8 ते 9 दिवसांनी आपण या बागेला पहिलं पाणी हे दिलेलं होतं। जर प्लॉटची आज आपण कंडिशन जर बघून घेतली तर आपल्याला या स्वरूपाची ही दिसू शकते। मागील जवळपास या प्लॉटला पानगळीपासून जवळपास 60 ते 62 दिवस हे झालेले आहे आणि आपल्याला ह्या स्वरूपाची प्लॉट हा सेटिंगमध्ये गेलेला रूपांतर आहे। यामध्ये आपण 3-4 ऑब्झर्वेशन खास करून बघू शकतो। ज्यावेळी आपण श्री बायोकडनं ट्रीटमेंट या बागेला चालू केली होती त्यावेळेस आपण ड्रिपच्या माध्यमातून MSK न्यूट्रिक्सेलेस, MSK ऑर्टिफ्लोरा, त्यानंतर 04040, 05234 असे 3 ते 4 ॲप्लिकेशन ड्रिपच्या माध्यमातून दिले होते। आणि चालू वर्षी जर आपण बघितलं तर जानेवारी महिना हा संपूर्ण ढगाळ वातावरणात गेल्या असल्यामुळे झाडामध्ये आपल्याला अपटेक हा किंवा सर्क्युलेशन हा कमी जाणवत होता। त्यावेळेस आपण ठिबकच्या माध्यमातून क्रिया पावडर आणि नोवोफॉस या 2-3 उत्पादनांचा वापर श्री बायोकडनं केल्यामुळे झाडामध्ये सर्क्युलेशन कोणत्याही प्रकारचं बंद नाही आहे, हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे। आपण या बागेची परिस्थिती बघू शकतात। आपल्याला या बागेमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गवत हे दिसू शकतं। तण देई धन असं मोठ्या पिकांमध्ये म्हणू शकतो। आज आपल्या जरी तो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तण आहे, पण ज्यावेळेस ढगाळ वातावरण होत असतं त्यावेळेस झाडामध्ये वापसा कंडिशन निर्मिती करणं हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे। नंबर 1, ज्यावेळी आपण तिसरा बहार चौथा बहार हे पकडत असतो त्यावेळेस झाडाला फुल काढण्याची सवय ही होऊन जात असते। पण आपण म्हणत असतो की तिसऱ्या चौथ्या बहारापासून मोठे मोठे चॅलेंजेस डाळिंब या पिकामध्ये खास करून येत असतात। त्यामध्ये पाकळी करपा म्हणा, प्लेग म्हणा, खैडा म्हणा, सर्कोस्पोरा म्हणा, अँथ्रॅक्नोज म्हणा, अशा विविध बुरशींचा सामना आपण हा करू शकत असतो। पण श्री विपिन भाऊ पाटील म्हणजे यांचेच पुतणे यांनी मागील 60 ते 62 दिवसापासून आपण तंतोतंत शेड्यूल हे फॉलो केल्यामुळे आपल्याला या बागेमध्ये कोणत्याही प्रकारची फुलगळ ही बघू नाही शकत। फुलांची संख्या ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि प्लॉट जवळपास आज 20 ते 25% सेटिंग स्वरूपामध्ये जाणवलेला हा दिसतोय। आपण स्प्रेच्या माध्यमातून सुरुवातीच्या काळामध्ये शाकीय अवस्था नियंत्रण करून लैंगिक अवस्थेवरती जास्त भर हा दिलेला होता। त्या दृष्टिकोनातून श्री विपिन बापूंनी काम करत असताना स्प्रेच्या माध्यमातून श्री प्लॅटिनो, MSK, न्यूट्रिक्सरेट, श्री 999 अशा विविध उत्पादनांचा वापर श्री बायोच्या माध्यमातून केलेला आहे। जर आपण या बागेची जसं जसं आपण या बागेमध्ये खोल पद्धतीने बघतोय तर त्या पद्धतीमध्ये आपल्याला सेटिंगची अवस्था, पाठीमागून कॅप्सूल निर्मिती होऊ राहिली आणि मधमाशींचं प्रमाण या बागेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जाणवते। चालू वर्षी आपण बघितलं तर मधमाशीचं प्रमाण येत्या काही काळामध्ये कमी होण्याचं प्रमाण हे मोठ्या प्रमाणात जाणवते। पण ढगाळ वातावरणामध्ये सुद्धा आपण या बागेमध्ये मधमाशी ही मोठ्या प्रमाणामध्ये टिकून ठेवलेली आहे व त्या मधमाशीमुळे आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारची सेटिंग या बागेमध्ये दिसू राहिलं। तर आंब्या बहारामध्ये तमाम महाराष्ट्रातील डाळिंब उत्पादकांना मी सूचित करेल की आपण श्री बायोच्या माध्यमातून वेगवेगळ्या उत्पादनांचा वापर डाळिंब या पिकामध्ये करत असताना आपल्याला 100% यश हे मिळेल। फक्त योग्य वेळेस योग्य स्टेजचा वापर जर आपण केला तर नक्की आपल्या झाडामध्ये शाश्वत शेती उत्पन्न निर्मिती होईल असे मी डाळिंब उत्पादकांना सूचित करेन। आभारी।